म्हणजे या आपल्या ब्लॉग साठी सुद्धा हेल्प करणार आहेत मला, तर डेफिनेटली यस. हे झाड खूप वर्षापासूनच आहे, त्याची माहिती ते बनते गुरु देतील. इथे मित्रांनो तिकीट आधी काढावं लागतं. आणि या आजी बघा, किती वय आजी तुमचं? 73. अरे 73. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गुड मॉर्निंग फ्रॉम श्रावस्ती, उत्तर प्रदेश. तर इथे मम्मी पप्पा पण मस्त व्हाईट कपड्यात अगदी परिधान होऊन, ऑल सगळेच, मी सुद्धा व्हाईट वेअर केलं कारण आपल्याला एका मे बी बुद्धविहाराला भेट द्यायला जायचं आहे. तर चला आता फटाफट, उशीर नको करूयात, जस्ट नाश्ता करायचा बाकी आहे. बाकी तिकडे बस उभी आहे, पब्लिक वेट करते. नाश्ता वगैरे करू आणि मग निघूयात. सो जस्ट नाश्ता पण झालाय, व्हाईट पूर्ण आपण रेडी झालोय. बस सुद्धा समोरच उभी आहे आणि काही आपले सगळे माणसं बसच्या इथे उभेच आहेत. तर काही जणांची आपण ओळख करूया. थाई आपल्याला जेतवन आणि थाई बुद्धविहार प्रोग्राम आजचे 2 आहेत. तर चला लवकर आता बसमध्ये बसतील. तर तुम्ही पण कुठून आलायत, म्हणजे मुंबईतून? मी मुंबईतून पनवेलवरून आलेलो आहे. पनवेल. तर चला आता आज आपल्याला जायचंय जेतवन आणि जी काय विहार आपली आहे धर्मस्थळाची, तिथं आपल्याला भेटी द्यायची आहे. यस, चला लवकर. दादा नमोबुद्ध आहे. नमोबुद्ध आहे. आम्ही नालासोपाराहून शूर्पणख नगरी, जिथे भगवान गौतम बुद्ध येऊन गेले, येस, शूर्पणख नगरीहून आलो आणि आम्ही आता श्रावस्ती वगैरे फिरणार आहे. तुम्हा सगळ्यांना जय भीम, नमोबुद्ध. येस. तर चला आता जस्ट बसमध्ये जाऊ आणि आता आपला प्रवास आजच्या 2ऱ्या दिवसाचा चालू होतोय. अनेक प्रकारे शुभेच्छा देतो आणि ह्या भूमीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणखी 95 वर्षांनी इथे धम्मं नमामि तत्यंपि बुद्धं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि. जस्ट आता इथे जेतवन बुद्धविहाराच्या इथे आलोय. एक आपण हॉटेल पासून 5 मिनिटावरच होतं. काका हे आता काय म्हणालात? जेतवन विहार. तर इथे ऑनलाईन तर इथे मित्रांनो तिकीट आधी काढावं लागतं. आणि या आजी बघा, किती वय आजी तुमचं? 73. अरे 73. तरी सुद्धा किती वेळा इथे तुम्ही मला काल बोललात? तिसरी. तिसऱ्यांदा या येऊन गेल्यात. म्हणजे बघा माणसांना किती ओढ आहे. ॲक्च्युली या वयात पण फिरणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि इथे आहेत बरीचशी वयस्कर मंडळी पण अगदीच या आजींना बघूच शकता तुम्ही मित्रांनो. आणि बरेच असे आहेत वयस्कर माणसं जे की आवडीने या धम्मयात्रेसाठी येत असतात पुन्हा. जवळजवळ ते 2 ते 3 वेळा इथे येऊन गेलेत. मला वाटतं आता ही त्यांची 3री वेळ आहे. चला तिकीट काढूयात आपण. इथे महिलांचा पण सहभाग बघू शकता तुम्ही किती आहे. दरवर्षी मला वाटतं 25 आहे. 25. हे सुद्धा बाबा तुमचं वय? जय भीम. तुमचं वय? 68. अरे वा. आणि हे सुद्धा काका बघा, अगदी त्यांनी हातात काठी धरलेली आहे पण तरी सुद्धा ते गुहागरवरून आले. गुहागरवरून? अच्छा, छान मस्तच. आणि 75 त्यांचं वय आहे मित्रांनो, तर बघू शकता. आणि इथे आमचे मम्मी पप्पा. चला लवकर तिकीट काढूया. तर मित्रांनो इथला परिसर मी जस्ट तुम्हाला दाखवतो. आणि इथे बघा हे लिहिलेलं आहे की साहेब जेतवन हमारी विरासत, हमारा अभिमान, हमारा स्मारक, हमारी पहचान. आणि असा काहीसा इथे हा परिसर आहे. खूप मोठा आहे. बघूया आता पुढे काय आहेत. चला लवकर. जय भीम. श्रीलंका.
तर इथे बघू शकता मित्रांनो बुद्धांची नमो बुद्धाय. Yes, welcome from India. Sadhu. Welcome from India. Sri Lanka. Sadhu. Welcome from India. Sadhu. कशासाठी आलात? आज आपण धम्मप्रिय सम्राट अशोका या धम्म यात्रेतून धम्मटूर यात्रेतून आपण 55 लोकांनी घेऊन मुंबईवरून या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि भगवान बुद्धांचे जे स्थळ आहेत की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वास्तव्य केलेले आहे आणि त्यांच्या पाऊलखुणा या भूमीमध्ये उठलेल्या आहेत. बघा आता अंगावरती काटा आलेले. येस ऑफकोर्स. आणि हे त्यावेळेचं आहे म्हणजे काय आहे? हे भिक्खू संघ आहे ना, भिक्खू संघ हे संघ इथं आहे. हे बघा आणि म्हणजे याचा मेडिटेशन. हा फाउंडेशन आहे आणि याच्यावरती जे उभं होतं ते तोडलं गेलंय. आणि अगदीच मित्रांनो हा नॉर्मल ही वीट नाहीये, तुम्हाला विटेच्या रंगाची दिसत असेल पण वीट नाहीये ही, कारण मी स्वतः इथे स्पर्श करून बघतोय. हा वेगळाच दगड आहे. तर चला आता पुढे आपण हळूहळू विहार वगैरे आहे आणि खूप मोठा परिसर आहे इथे आजूबाजूला. तर इथे ऑल आपली सगळी माणसं मस्त पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सगळे दिसत आहेत. टोटल इथे हा आमचा 50 to 55 जणांचा ग्रुप आहे. एक त्यांच्यासोबत एक फोटोशूट करतोय. ऑल परिसर म्हणजे हे जे फाउंडेशन तुम्हाला दिसतंय हे आधी इथे ही म्हणजे जे भिक्खू संघ म्हणा किंवा बुद्धांचं इथे वास्तव्य झालेलं आहे, त्यामुळे ह्याचं हा बेस फाउंडेशन आहे आणि तो ब्रेक झालेला आहे आणि काही मनुवादी लोकांनी सुद्धा हे ब्रेक केलंय. आणि या म्हणजे या आपल्या ब्लॉग साठी सुद्धा हेल्प करणार आहेत मला. तर डेफिनेटली येस. ये आपने जो प्रेयर बोला उसका शॉर्ट में मीनिंग बता देंगे, क्योंकि दूसरे लोगों के लिए भी ये जाने करके कि हम जानकारी दे सके. बोलते हैं तो उसका मीनिंग क्या है, आशीर्वाद क्या है? जैसे बोले भवत सब मंगलं रखंत सब देवता सब बुद्धानुभावे न सदा सोती बोल. सबका भला हो, सबका मंगल हो, कल्याण हो. ते आशीर्वाद गाथा वगैरे सगळं पाली भाषेत म्हटल्या जातात. तर मगाशीच बघितलं तुम्ही वेगवेगळ्या देशातून इथे या परिसरांना जिथे भगवान बुद्धांचं वास्तव्य झालंय तर भेट देण्यासाठी येतच असतात. พบค่ำก็ดีนะครับหรือในเวลากลางวันเนี่ยตอนช่วงบ่ายมหาชนนะครับประชาชนมหาชนจากชมพูทวีป तर बघितलं मित्रांनो इथे वेगवेगळ्या देशातून येतच असतात. संघं शरणं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मता वेरमणि सिक्खा. ठीक है
हे झाड खूप वर्षापासूनच आहे, त्याची माहिती ते बनते गुरु देतील. खूप व्हिडिओत छोटा वाटत असेल पण अगदी अवाढव्य आहे त्याचं खोड. सुखी मंगल सबके उपासक उपासकाएं के सबकी नमो बुद्धाय जय भीम जय भीम. आप लोग आए ये श्रावस्ती जो भगवान सम्यक संबुद्ध 25 वर्षावास श्रावस्ती में किया. बिंदंग सिरसा नमः ऐसी वंदना करते हैं. आप लोग आए जो अशोक सम्राट विश्व में धम्म जागृत हुआ और इसके धम्म लाखों के साथ बौद्ध दीक्षा ली. संघ में उपासक उपासिका सब आज को जागृत हो रहा. हमारे यूपी में नहीं था, फिर कांशीराम मायावती आए तो आज को जागृत हुआ. बाबा साहब की तो वजह से तो जागृत हुआ. तो मायावती कांशीराम ने कहा यूपी में भी नहीं कोई जानता था. उनकी वजह से सब लोग बाबा साहब की मूर्ति और सब लोग आज गुणगान है. अम्बेडकर भवन बनाया जब मुख्यमंत्री हुई, तो ऐसा है. तो आप लोग सबका जिंदाबाद. बहुत बहुत धन्यवाद. आपका नाम? हमार भिक्षुड़ी विद्यावती श्रावस्ती. हाँ जी. संपन्न सुगतो लोकविदु नूतरो पुरुष धम्म. सो जस्ट आता जेतवन मधून बाहेर आलो. तुम्ही बघितलीच की थोडीफार जी काय माहिती दिली त्या भिक्षुणी होत्या त्यांनी. त्यानंतर आपले लोक सुद्धा थोडाफार फिरलो, फेरफटका मारला आणि आता दुसऱ्या ठिकाणी जायचंय. चला आता कुठे जायचं आपल्याला? आता आपण अंगुलीमाल महल, सुजाता महल आणि अंगुलीमाल कुटी. चला. सो चला आता जस्ट आपण अंगुलीमाल स्तूप बघायला आलोय दुसऱ्या ठिकाणी. तिथूनच अगदी 2 मिनिटावरती. आता जस्ट आपण इथे अंगुलीमाल स्तूप आहे. तर सुजाता महल, सुजाता महल. तर जस्ट मित्रांनो इथे हा जो आता मगाशी आपल्या भाटे काकांनी माहिती दिलीच, हा सुजाता महल आहे. जो की पुन्हा एकदा मी सांगतोय की या सगळ्या गोष्टी 2500 वर्षापूर्वीच्या आहेत. त्यामुळे या थोड्याशा ब्रेक झालेल्या आहेत. पण हा इथला आजूबाजूचा परिसर आणि हा इथे या साईडला समोर आता अंगुलीमाल, जे की तोही एक डाकू होता जो लोकांना मारून त्यांचे अंगठे गळ्यात घालायचा, म्हणून त्याला ते नाव पडलं होतं अंगुलीमाल. आणि बुद्धांना सुद्धा तो मारण्यासाठी जाणार होता. तितक्यात बुद्धांनी त्यांच्या म्हणतात ना की एकदम त्यांची वाणीच इतकी सुंदर होती की समोरचा व्यक्ती हा शरण गेलाच पाहिजे. आणि अशा काही मार्मिक उदाहरणं जे भगवान गौतम बुद्ध द्यायचे जीवनाबद्दलचे. त्यामुळे कुठलाही एखादा मनुष्य हा शरण जायलाच हवा. आणि बुद्धाचं स्वतःचं असं एक आहेच की प्रेमानेच जग जिंकलं जातं. म्हणजे कितीही एखादा रागिष्ट मनुष्य जरी असला तरी त्याला तुम्ही अगदी प्रेमानेच त्याच्याशी तुम्ही वर्तणूक केली पाहिजे. खरंच खूप मोठी शिकवण आहे बुद्धाची. या जगाला युद्ध नाही, या जगाला बुद्धाची गरज आहे. आणि जर का मित्रांनो बुद्धाचे विचार आपण जर आपल्या जीवनामध्ये आचरणात आणले तर नक्कीच जीवन हे आपलं सुखमय होईल. दुःख तर हे येतच असतं. सुख आणि दुःख या जीवनाच्या अशा चढ उतार आहेच. पण दुःखामध्ये सुद्धा माणसाने खचून न जाता स्वतःला मूव्ह ऑन करायचं आहे, हीच बुद्धाची शिकवण आहे. सो चला आता इथून आपण मी तुम्हाला अंगुलीमाल महल दाखवतो लांबून. इथे डोरला लॉक केलाय. हे अशा पद्धतीचेच हे फाउंडेशन्स आहेत जे की ब्रेकेबल झालेले आहेत. सो चला मित्रांनो आता जेवायचं आहे. सो डायरेक्ट जेवू आणि मग पुढे बघूयात इव्हिनिंगला कुठे जाणार आहोत काय. आत्ताच रूमवर आलोय, जेवायला जायचं आता. जेवू आणि मग दुपारनंतर बघू कुठे काय कुठला स्पॉट आहे. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सो इथे जेवायला आलोय खालती. तर इथे आपले सगळे जेवायला बसलेत. झालं का आजी जेवण?
नक्की नक्की ऑल सगळे माझं ताट क्या बनाया आज जे आपल्यासोबत ट्रेन मध्ये होते आपले शेफ अजगर भाई बस 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 फटाफट जेवूया आणि आता दुपारनंतर बघूया कुठे जायचं काय तर नमस्कार मित्रांनो जस्ट आत्ताच रात्रीचं जेवण झालंय आणि दुपारी जेवल्यानंतरचा पुढचा जो काही ब्लॉग मला शूट करता नाही आला तर ॲक्च्युली जे दुपारनंतरचं आपलं ठिकाण होतं की जे थायलंडचं बुद्धविहार होतं तर तिकडे थायलंडचे उपासक उपासिका तिथे मेडिटेशन करण्यासाठी येत असतात आणि ते मेडिटेशन सेंटर आहे तर तिथे त्यांच्या कंडिशन्स आहेत की तिथे मोबाईल वगैरे अलाउड नाही करत ते लोक त्यामुळे मला तिकडचं काही या ब्लॉगमध्ये कव्हर नाही करता आलं जेतवन परिसरात आपण फेरफटका मारला आणि त्याच्यानंतर तिथून पुढे अंगुलीमाल महल पाहिला आणि त्याच्यानंतर महाउपासिका जे की सुजाता महल तो सुद्धा आपण व्हिजिट केला मित्रांनो ॲक्च्युली त्या तिकडच्या वास्तू या ब्रेक झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचं फक्त फाउंडेशन आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो तर या व्हिडिओचा मी एंड इथेच करतो आणि उद्या आपण चाललो आहे नेपाळला आपण जाणार आहोत जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय सो भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन आहे तर ते प्रेस करा सो चला मित्रांनो बाय टेक केअर गुड नाईट पीस आउट लव यू